नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण ओरिजिन अँड इव्होल्यूशन नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये काल आपण जिओलॉजिकल टाईम स्केलचा पिरियड्स, इपोक्स आणि इरा दाखवणारा चार्ट कंप्लीट केला. आत्ता आपण बघणार आहोत पहिला पॉईंट बघा, ह्यूमन इव्होल्यूशन. आता ह्यूमन इव्होल्यूशनमध्ये काय दिलेलं आहे? सिन्स युअर अर्लियर स्कूल डेज यू हॅव बीन सॉल्विंग मिस्ट्रीज अँड पझल्स. आता मिस्ट्रीज म्हणजे गूढ, पझल्स म्हणजे आपण आयुष्याच्या सुरुवातीच्या शाळेच्या काळापासून कोडी सोडवत आलेलो आहोत. लेबल्ड ॲज यूज युअर ब्रेन पॉवर, की तुमच्या ब्रेनची पॉवर वापरा आणि ही कोड सोडवा असं आपण बघत आलेलो आहोत. डिड यू एव्हर वंडर व्हाय ह्युमन ब्रेन हॅज सच कपॅसिटी? ह्युमन ब्रेनची अशी कपॅसिटी का आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? व्हाय अँड हाऊ वी इव्हॉल्व्ड अलॉंग दीज लाईन्स. या पद्धतीनं आपण इव्हॉल्व कसे झालेलो आहोत. व्हॉट इज एक्सटेंट ऑफ सिमिलॅरिटी बिटवीन आर ह्युमन्स, चिंपांझी अँड मंकीज. मंकी, चिंपांझी आणि ह्युमन यांच्यामध्ये काय साम्य आहे हे आपल्याला बघायचं आहे. It has been traced that human evolution appear to have evolved from a tree-dwelling shrew-like animal पासून ह्युमन बिईंगची डेव्हलपमेंट झालेली आहे इव्होल्यूशनमध्ये असं सांगितलं जातं आणि तो ॲनिमल झाडावर राहणारा होता. धिस प्रोसेस बिगन इन पॅलिओसिन इपोक. यासाठी आपल्याला जिओलॉजिकल टाईम स्केल शिकायचं होतं, म्हणजे पॅलिओसिन इपोकचा तुम्हाला अर्थ कळेल. ड्युरिंग धिस पिरियड ड्वेंडलिंग फॉरेस्ट फोर्स्ड आर्बोरियल मॅमल्स टू अडॅप्ट टू लाईफ ऑन लँड. याचा अर्थ समजून घ्या. त्यावेळेला जे लाईफ होतं ते ड्वेंडलिंग फॉरेस्ट म्हणजे इकडे तिकडे जंगलामध्ये भटकणं होतं. त्याच्यानंतर झाडावर राहण्याचं होतं. त्याच्यानंतर मग अडॅप्ट झाला माणूस लँडवरती राहण्यासाठी. धिस डिसेंड मस्ट हॅव बीन द ड्रायव्हिंग फोर्सेस. आणि हे कशामुळं तरी त्याच्याकडून घडवून आणलं. In the following chart, it can be seen that we are most closely related to gibbon, chimpanzee आणि गोरिला, ज्याला आपण एप नावाची माकड म्हणतो. मंकी वेगळे आणि एप वेगळे ते आपल्याला पाहायचं आहे. देर इज डिफरन्स only 2.5% between DNA of chimpanzee and man, while between monkey and man it is 10%. म्हणजे चिंपांजी जे एप नावाची माकड आहे त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये फक्त 2.5% एवढा DNA वेगळा आहे, तर मंकीमध्ये आणि माणसामध्ये 10% एवढा वेगळा आहे. द मेजर इव्होल्युशनरी ट्रेंड्स इन ट्रान्झिशन फ्रॉम एप टू मॅन आर कन्सिडर्ड फर्दर. त्याचा आपण पुढं विचार करतो की ट्रान्झिशन एपपासून मॅनपर्यंत कसं झाला, बदल कसा झाला. स्पेशल कॅरेक्टरिस्टिक हॅव बीन ॲक्वायर्ड बाय मॅन इन द कोर्स ऑफ इव्होल्युशन. काही विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक मॅनकडून ग्रहण केली गेली इव्होल्युशनच्या वेळेमध्ये, इव्होल्युशन होत असताना. मेजर चेंजेस दॅट टूक प्लेस इन इव्होल्युशन ऑफ मॅन इन्क्लूड. आता लक्षात घ्या, हे पॉईंट्स तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. कुठले कुठले बदल झाले मानवाच्या शरीरामध्ये? पहिला आकडा बघा, इन्क्रीज इन साईज वाढली. अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेनची गुंतागुंत वाढली. अँड इन्हान्स्ड इंटेलिजन्स वाढत गेला. इन्क्रीज क्रॅनियल कपॅसिटी ब्रेनची ताकद वाढली, कपॅसिटी वाढली. बायपेडल लोकोमोशन झालं, जे 4 पायावर चालत होता तो 2 पायावर चालायला लागला. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे अपोजिबल थंब. हाताच्या बोटाची जी रचना आहे त्याच्यामध्ये अंगठा हा विरुद्ध बाजूला आला. हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. इरेक्ट पोश्चर, ताठ 2 पायावर उभं राहू शकला. शॉर्टनिंग ऑफ फोरलिम्ब छोटे झाले, पाय लांब होते. अँड लेंथनिंग ऑफ द हाइंड मोठे झाले. डेव्हलपमेंट ऑफ चीन म्हणजे हनवटी चेहऱ्यावरती तयार झाली. ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक गर्डल मोठे झाले. डेव्हलपमेंट ऑफ लंबार कर्वेचर डेव्हलप झालं. सोशल अँड कल्चरल डेव्हलपमेंट. सोशल म्हणजे सामाजिक, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक. मग त्यात काय येतं? आर्टिक्युलेटेड स्पीच म्हणजे बोलायला यायला लागलं. आर्ट म्हणजे कला डेव्हलप झाली. डेव्हलपमेंट ऑफ टूल्स म्हणजे हत्यारं त्यांनी तयार केली. तर आपल्याला पहिल्यांदा क्लास मॅमेलिया पाहायचा आहे. ह्या क्लास मॅमेलियामध्ये आपल्याला पहिल्यांदा 3मध्ये त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे. मार्सुपियल्स त्याला पाउच्ड मॅमल्स म्हणतात. मोनोथर्म्स त्याला एग लेईंग मॅमल्स म्हणतात. आणि युथेरियन जे आहे त्याला आपण प्लॅसेंटल मॅमल्स म्हणतो. प्लॅसेंटल मॅमल्स म्हणजेच युथेरियन्सची ऑर्डर आहे प्रायमेट्स. त्याच्यामध्ये कोण कोण येतं बघा. पहिली त्याची सब ऑर्डर आहे सब ऑर्डर प्रोसिमी.
त्याच्यामध्ये येतात लेमूर आणि टार्सियर्स. नंतर दुसरी जी सब ऑर्डर आहे त्याला आपण म्हणतो अँथ्रिपॉइडिया. आणि ह्या अँथ्रिपॉइडियामध्ये पुन्हा डिवायडेशन केलेलं आहे. बघा त्याच्यामध्ये न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकी आणि होमिनायडिया. होमिनायडियामध्ये येतात टेलर्स, ग्रेट एप. नंतर ओल्ड वर्ल्ड मंकी आहेत शॉर्ट नॉन प्रिहेन्साईल टेल, बॅब्यून्स, मॅक्यूज, लंगूर. त्याच्यानंतर न्यू वर्ल्ड मंकी जे आहे ते लॉंग नॉन प्रिहेन्साईल टेल असणारे, एक्झाम्पल स्क्विरल मंकी आणि स्पायडर मंकी. याच्यानंतर अजून पुढचं क्लासिफिकेशन बघूयात आपण. होमिनायडियाचं क्लासिफिकेशन पुन्हा केलेलं आहे बघा. हॅलोबॅटिडी, त्याच्यामध्ये आर्बोरियल येतात एप्स, गिबनसारखे. पोंगेडी, त्याच्यामध्ये येतात सेमी अर्बोरियल एप्स, गोरिला, चिंपांजी, ऑरेंगटॉन. आणि होमिनिडीमध्ये येतात इरेक्ट पोश्चर असलेले ह्युमन बीइंग्स. या पद्धतीनं आपण मॅमेलिया क्लासचं क्लासिफिकेशन प्रॉपर बघितलं. आता याच्यातल्या सगळ्या ऑर्डर, सब ऑर्डर, त्याची एक्झाम्पल्स आपल्याला नीटला बसणाऱ्यांनी लक्षात ठेवायची आहेत. याच्यानंतरचा पॉईंट आपण बघणार आहे ह्युमन इव्होल्युशन. आता ह्युमन इव्होल्युशन वेगवेगळ्या स्टेजेसमधून कसं झालं हे आपल्याला बघायचं आहे. तिथे वेगळे वेगळे कॅरेक्टर त्या ॲनिमलचे त्या त्या स्टेजचे आपल्याला दिलेले आहेत ते पाहायचं आहे. म्हणजे बघा ह्युमन इव्होल्युशनमध्ये असा चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये हेड म्हणजे वेगवेगळे पॉईंट्स दिलेत त्याचे. आणि मग ह्युमन बिईंगच्या डेव्हलपमेंटमधल्या स्टेजेस आहेत कुठल्या कुठल्या बघा. ड्रायोपिथिकस, रामाफिथिकस, ऑस्ट्रेलियापिथिकस, होमो हिबॅलिस, होमो इरेक्टस, नेनँड्रिथल मॅन आणि होमो सेपियन. आता पहिल्यांदा त्याचा ॲपियरन्स कसा होता, एप लाईक. रॅमेफिथिकस कसा होता, मॅन लाईक. नंतर ऑस्ट्रेलियापिथिकस कसा होता, कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड मॅन. नंतरचा काय, हँडी मॅन म्हणतात त्याला. होमो इरेक्टसला एप मॅन. नंतर नेनँड्रिथलला ॲडव्हान्स प्रीहिस्टॉरिक मॅन. आणि शेवटचा आपण म्हणतो तो मॉडर्न मॅन. आता दुसरं कॅरेक्टर बघा, साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड, की आपल्याला फॉसिल कुठे सापडलं. लेट व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका, हरितलँगा हिमाचल प्रदेश. नंतर शिवालिका हिल इन इंडिया अँड इव्हन इन केनिया. नंतर टँग इन साऊथ आफ्रिका, इथोपिया आणि टांझानिया. नंतरचा होमो इबॅलिस आपल्याला आढळला ऑल्ड्याव्ही जॉर्ज, टांझानिया इन आफ्रिका. नंतर जावा अँड पेकिंग. नंतर निनँड्रिथल व्हॅली ऑफ जर्मनी. नंतर आफ्रिका. त्याचा पिरियड काय होता, म्हणजे आपण जे जिओलॉजिकल टाईम स्केल शिकलो त्याच्यात तो केव्हा डेव्हलप झाला होता. मायोसिन इपोक 20 to 25 मिलियन इयर्स ॲगो. मायोसिन अँड अर्ली प्लिओसिन इपोक 14 to 12 मिलियन इयर्स ॲगो. Late Pliocene or early Pleistocene epoch about 4 to 1 million years ago. Late Pliocene or early Pleistocene 2.5 to 1.4 million years ago. Middle of the Pliocene epoch 1.5 million ago. And late Pliocene epoch 10,000 to 40,000 years ago. आता इथं मिलियन इयर्स ॲगो नाही आहे. हा चार्ट तुम्ही जरा पुस्तकातून बघा. नंतर स्केलेटल फीचर. स्केलेटल म्हणजे पहिल्या दोनचे तर आपल्याला उपलब्ध नाही आहेत, त्यांची बोन्स कसे होते. नॉट टॉलर दॅन 4 feet, जॉज लॉंगर, प्रोग्नॅथस फेस, चिन अपसेन, लंबार कर्वेचर प्रेझेंट. इथे लोअर जॉ हा लाईटली बिल्ड, डेंटिशन मोर लाईक मॉडर्न मॅन, स्मॉलर मोलार्स. 5 feet in हाईट, प्रोग्नॅथस फेस, मॅसिव्ह जॉज, ह्यूज टीथ, चिन अपसेन, बोनी आयब्रो रिजेस प्रेझेंट. हेवी बिल्ट अप, शॉर्ट प्रॉमिनंट ब्रो रिजेस, लो फोरहेड, डीप जॉज, चिन अपसेंट, आउटवर्डली कर्ड थाय बोन्स असं आपल्याला म्हटलेलं आहे. आता याच्यानंतरचं कॅरेक्टर पोश्चर म्हणजे उभं राहण्याची पद्धत. इरेक्ट, सेमी इरेक्ट होतं, मग इरेक्ट होतं, मग अपराईट होतं, मग इरेक्ट, मग इरेक्ट, मग इरेक्ट असं दिलेलं आहे. याच्यानंतर क्रॅनियल कपॅसिटी हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. पहिल्या दोनची आपल्याला दिलेली नाही आहे. नंतर बघा 450 to 600 cc म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. नंतर 650 to 800. नंतर 900 आणि नंतर 1400. आणि जो सध्याचा मॅन आहे ज्याला आपण होमोसेपियन म्हणतो रिसेंट 1450. त्याच्यानंतर स्पेशल फीचर्स काय आहेत का, त्याच्यामध्ये क्लोज सिमिलॅरिटी टू चिंपांजीसारखा होता. नंतरच्याचे आपल्याला काही कॅरेक्टर दिलेले नाहीत. नंतर मॅन विथ एप ब्रेन, एपचा ब्रेन असल्यासारखा मॅन तयार झाला होता. प्रॉबेबली डिड नॉट ईट मीट मेल
मेड टूल्स फ्रॉम द स्टोन्स अँड निकनेम्ड हँडीमॅन, हे त्याचं टोपण नाव होतं. प्रॉबेबली एट मीठ खात होता, म्हणजे मांस खात होता. ऑमनिओरस माईट हॅव युज्ड फायरचा त्यांनी वापर केला असावा. नंतरचा बघा, युज्ड हाईड म्हणजे लपण्यासाठी गुहा वगैरे तयार करत होता किंवा त्यात राहत होता. बरीड देअर डेड जे आहेत त्यांनी अंत्यसंस्कार करायला सुरुवात केली. कन्स्ट्रक्टेड फ्लिंग टूल्स, गारगोटीची हत्यारं तयार केली. डेव्हलप डिस्टिंक्ट वेगवेगळे रेसेस तयार झाले. डेव्हलप केव आर्ट अबाउट 18,000 इयर्स ॲगो. या पद्धतीनं आपण त्या स्टेजेस पाहिल्या. आता नंतरचा पॉईंट, क्रॅनियल कॅपॅसिटी ऑफ ह्युमन बीइंग इन्क्रीज्ड ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम अँड लार्ज साईज ऑफ फ्रंटल बोन हेल्प्ड इन डेव्हलपमेंट ऑफ हाय फोरहेड. कपाळ जे आहे ते वरती तयार झालेलं आहे. इन्क्रीज इन इंटेलिजन्स necessitated physical development so that body and brain could be used effectively and productively. बॉडीचा वापर आणि ब्रेनचा वापर योग्य पद्धतीनं तो करायला लागला. फ्रीडम ऑफ द फोर लिम्स, हात मोकळे झाले. फ्रॉम लोकोमोटरी फंक्शन अँड अपोजिबल थंब लीड टू बेटर युटिलायझेशन ऑफ हँड फॉर होल्डिंग ऑब्जेक्ट इफेक्टिवली अँड डेव्हलपमेंट ऑफ मोटार स्किल्स, म्हणजे कौशल्याची कामं त्याला करता यायला लागली. बायपेडल लोकोमोशन, अपराईट पोश्चर कपल्ड विथ स्टिरिओस्कोपिक व्हिजन, जे आपला दृश्य आहे, व्हिजन आहे, हेल्प मॅन टू मूव्ह अराउंड सेफली ऑन द लँड. Evolutionary history of man was traced with help of fossil remains found over a period of time. Some of our ancestors and their evolutionary history is shown in the table above. The above table clearly shows the gradual increase in cranial capacity, shape of the skull, and dentition of the ancestral humans till date. Our journey of evolution still continue. Even though the cranium of elephant is larger than that of man, humans are considered more intelligent than elephant. Why it is so? कारण ह्युमनची इंटेलिजन्स म्हणजे ब्रेनची क्रॅनियल कॅपॅसिटी जास्त आहे. या पद्धतीनं आपण ह्युमन इव्होल्युशन नावाचा यातला पार्ट पूर्ण केला. ओरिजिनल इव्होल्युशन टॉपिक आपला इथं संपतोय. पुस्तकं नेण्यासाठी लवकरात लवकर या. उद्या सातारामधला लॉकडाऊन संपतोय. उद्यापासून सोमवार, मंगळवार, बुधवार लवकरात लवकर पुस्तकं न्या. आपल्याला शक्य असेल तशी फी घेऊन या. मला कॉन्टॅक्ट करा. कोणाला काही अडचण असेल तर आपण फोनवर बोलू शकतो. आणि नंतरचा एक्झरसाईज तुम्हाला मी MCQ आता तुम्हाला पुस्तकातून सोडवता येतील, काही अडचण येणार नाही. थँक्यू.